केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेतला गेलेला आहे। बैठकीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव या निर्णयाची माहिती दिली। स्वतंत्र भारतात 1951 मध्ये पहिली जनगणना झालेली होती, तर 2011 मध्ये यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती। 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना करणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारनं ही जनगणना केली नाही। परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करतायत। तसंच जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती। अखेर केंद्र सरकारनं आता जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे। जातनिहाय जनगणनेचे नेमके काय फायदे आहेत आपण पाहूया। जाती आधारित लोकसंख्येचा आकारमान नेमकं किती आहे ते निश्चितपणे कळू शकेल। देशाची संपत्ती कोणकोणत्या वर्गांमध्ये वाटली गेली आहे हे सुद्धा कळू शकेल। सर्व जात समूहातील मागास वर्गाची माहिती मिळेल। विकासाचं नियोजन करताना या माहितीचा मोठा उपयोग होईल। आरक्षणाबाबतचे निर्णय घेताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल। मागास आणि प्रगत वर्गांची सविस्तर माहिती उपलब्ध होईल। शिक्षित आणि अशिक्षित लोकांचं वर्गीकरण देखील करता येऊ शकेल। सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वर्गीकरण करता येऊ शकेल। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तणाव उत्पन्न नहीं हुआ था। मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे। भारतामध्ये 1931 नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होते आहे। गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले, पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालंय असं या ठिकाणी मी म्हणेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।